हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर आज आहे चारधाम यात्रेचा 8वा दिवस आणि आज पूर्ण दिवस प्रवास असणार आहे. उत्तरकाशीच्या त्या सकाळी धुकं इतकं पसरलं होतं की डोंगर, रस्ते सगळंच जणू स्वप्नासारखं भासत होतं. आम्ही बॅग गाडीत लोड करत होतो आणि प्रत्येक हालचालीत पुढच्या प्रवासाची हलकीशी उत्सुकता जाणवत होती. थोड्याच वेळात केदारनाथच्या पवित्र प्रवासाला सुरुवात केली. डोंगरांच्या साक्षीने घेतलेला तो छोटासा ब्रेक आणि गरम साबुदाण्याची खिचडी म्हणजे थकवा क्षणात दूर करणारा अनुभव होता. त्यानंतर आम्ही रुद्रप्रयागला थांबलो. रुद्रप्रयाग म्हणजे जिथे अलकनंदा आणि मंदाकिनी या नद्यांचा सुंदर संगम आहे. पुन्हा प्रवासाला निघालो. वळणदार रस्ते आणि त्यात आता केदारनाथ फक्त 87 किलोमीटरवरच असल्याची पाटी आम्हाला दिसली. सूर्यास्तानंतर ढगातून सरळ येणारी किरणं खूप सुंदर दिसत होती. डेस्टिनेशन अगदी जवळ, तरीही एक पाऊल आम्ही मागे घेतलं, कारण पुढच्या प्रवासासाठी स्वतःला तयार करणंही तितकंच महत्त्वाचं वाटत होतं. अखेर आम्ही रूमवर पोहोचलो आणि आमच्या हॉटेलमधून दिसणारं ते सुंदर दृश्य मनाला लगेच शांत करून गेलं. रात्री गरमागरम जेवणाचा आस्वाद घेतला आणि दुसऱ्या दिवशीच्या केदारनाथ दर्शनाचं स्वप्न डोळ्यात ठेवून आम्ही शांतपणे झोपलो. थँक्स फॉर वॉचिंग.